पुलिसों की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, पुलिस की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। बंद करो, बंद करो, अत्याचार बंद करो। पुणे येथील पोलिसांकडून मुलींच्या संदर्भात अत्याचार, विनयभंग आणि अपमानास्पद वागणुकीबाबत संबंधित सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व्यक्तींवर कठोर कार्यवाही करा असे निवेदन सर्व सामाजिक संघटनांमार्फत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले। छत्रपती संभाजीनगर येथील कौटुंबिक छळणुकीला वैतागून निघून आलेल्या महिलेला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या जातीवरून शिवीगाळ करणे, मुली कपडे बदलत असताना त्याच्या खोलीत असभ्यपणे जबरदस्तीने घुसणे, त्यांच्याकडे अश्लील नजरेने पाहणे, त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण करणे, कोथरूड पोलीस स्टेशनला नेऊन त्यांचा जातीवाचक अपमानास्पद भाषेत शाब्दिक छळ तसेच शारीरिक छळ करणे, संपूर्ण दिवसभरात पाण्याचा एक थेंब देखील प्यायला न देणे असे अमानुष, माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य गृहखात्याने ज्यांच्यावर पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणून शासकीय जबाबदारी दिलेली आहे, त्या जबाबदारीला धाब्यावर बसवून तसेच निरपराध मुलींना आणि कौटुंबिक छळाला घाबरून त्यांची मदत मागणाऱ्या महिलेला मदत करण्यासाठी आपले पद वापरण्याऐवजी त्यांच्या मनात दहशत निर्माण करणारे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य कोथरूड येथील तसेच छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी केलेले आहे। बेटी बचाव बेटी पढाव या घोषणेचेही पोलीस खात्याने विडंबन केले आहे। आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सदर घटना अत्यंत गंभीरपणे घेणे आवश्यक आहे। पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी आपण खालील कारवाई विनाविलंब हाती घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी रंजना कान्हेरे महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद, दादाभाई पिंपळे लोकशाही जागर समिती, चुनीलाल ब्राह्मणे सलोखा समिती, सुनील शिरसाट प्रशित बहुउद्देशीय मंडळ, रघुनाथ बळसाने इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन, रतिलाल सामुद्रे फुले आंबेडकर SD सर्कल, विनायक सावळे महाराष्ट्र अंधायुद्ध निर्मूलन समिती, सुशील कुमार पावरा बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल कुवर फुले आंबेडकर स्टडी सर्कल, देवेंद्र पानपाटील ब्लू टायगर ग्रुप, सखाराम मोते वाघर्डे सरपंच, रवी मोरे, आबा निकम, यादव कुवर वंचित बहुजन आघाडी, घनश्याम सोनवणे आदी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। SMTV मराठी संजय मोहिते मुख्य संपादक नंदुरबार। सासरच्या लोकांकडून अत्याचार होणाऱ्या एका महिलेला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणींना पोलिसांनी त्रास दिल्याची घटना आहे। त्या मैत्रिणीला सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत मिळावी यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्याच मुलींना पोलिसांनी पकडलं, त्यांना मारहाण केली, त्यांच्या जातीवाचक शिवीगाळ केली, त्यांच्यावरती मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाबतीत छळ केला, दिवसभर उभं केलं पोलीस स्टेशनमध्ये, मारहाण केली, त्याचबरोबर पाण्याचा एक थेंब पण प्यायला दिला नाही पूर्ण दिवसभरात। इतके अत्याचार जे केलेले तर गुन्हेगाराच्या पेक्षाही जास्ती भयानक वागणूक त्यांना दिली गेलेली आहे। का तर अत्याचार ज्या मैत्रिणीवरती झाला तिला मदत करण्यासाठी त्या पुढे आल्या। म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवायचं आणि गुन्हेगारी करणाऱ्या पोलिसांना सोडून द्यायचं, अशा तऱ्हेची घटना कुठेतरी घडलेली आहे। त्याच्या विरुद्ध जाब विचारायला म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत। गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका मुलींच्या अत्याचाराबद्दलची जी बातमी होती त्या संदर्भात पुणे येथील कोथरूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिसांनी व छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांनी 3 मुलींना पोलीस ठाण्यात डांबून ठेवून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना संपूर्ण महाराष्ट्रात खळबळजनक या घटना व्हायरल झालेल्या होत्या। त्यामुळे शहादा परिसरातील व नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून येथील उपविभागाधिकारी यांना आज निवेदन देण्याचं ठरलं। त्याचं मूळ कारण म्हणजे ज्या पोलिसांनी त्या 3 मुलींना डांबून ठेवलेलं होतं, ज्यांना त्यांनी जबरदस्ती पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं होतं, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही समाज घटकांमुळे निर्माण झाला नाही पाहिजे, ही भूमिका खरं म्हणजे पोलिसांची आहे। परंतु असं सध्याचं चित्र महाराष्ट्रात दिसत नाही। जे लोक न्याय मागायला जातात त्यांनाच पोलीस स्टेशनमध्ये दादागिरी करून दबंगशाहीने डांबून ठेवण्याचा प्रकार करतात। हा प्रकार निश्चित आपल्या महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे, लाजिरवाणा आहे। अशा घटना घडू नयेत म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाणीवपूर्वक या गोष्टींमध्ये लक्ष घालून असे जे पोलीस आहेत जे महिलांचा छळ करतात, आपल्या सुनेचा छळ करणारा जो निवृत्त पोलीस अधिकारी आहे
यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून यांना तुरुंगात टाकले पाहिजे, अशी आजच्या प्रसंगी या शहादा तालुक्यातील संपूर्ण सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. म्हणून आज आम्ही इथे जमलो होतो आणि माननीय उपविभागीय अधिकारी यांना आम्ही आज आमच्या मागण्यांचं लेखी निवेदन दिलेलं आहे.